फ्रेंड्स, मी रेखा स्पेशल मराठी रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आणि आज आपण बनवणार आहोत कमीत कमी साहित्यात रेस्टॉरंट स्टाईल परफेक्ट आणि चमचमीत असा छोले मसाला। तर त्यासाठी मी इथं पाव किलो छोले हे रात्रभर पाण्यात भिजायला घातलेले होते। अशा प्रकारे इथं आपले छोले छान भिजलेले आहेत। आता आपण यांना शिजवून घेणार आहोत। त्यासाठी आपण त्यांना एका कुकरमध्ये आहे त्या पाण्यासोबत घालू आणि वरून अर्धा ग्लास पाणी घालू। सोबतच यामध्ये 2 तमालपत्र, 2 मिऱ्या, 2 लवंगा, 1 दालचिनीचा तुकडा आणि 1 विलायची घालू। तसेच चवीपुरतं मीठ आणि पाव चमचा हळद घालून यांना व्यवस्थित मिक्स करून घेऊ। व्यवस्थित हलवून झाल्यानंतर कुकरचं झाकण लावून 2 शिट्ट्या करून घेऊ। कुकरच्या 2 शिट्ट्या झाले की आपण इथं गॅस बंद करू आणि कुकरमधील वाफ पूर्णपणे निघून गेल्यानंतर आपण कुकरचं झाकण खोलू। तर अशा प्रकारे आपले छोले इथं छान शिजलेले आहेत। त्यानंतर इथं गॅसवरती एका कढईमध्ये आपण अंदाजे 3 ते 4 चमचे तेल घेऊ। तेल छान तापलं की यामध्ये आपण 1 छोटा चमचा धने, 2 कट करून घेतलेल्या लाल मिरच्या आणि 1 तमालपत्र घालू। आता या मसाल्यांचा फ्लेवर तेलामध्ये छान उतरला की यामध्ये आपण अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालू। त्यानंतर मध्यम आकाराचे 2 ते 3 कांदे यांची मिक्सरमध्ये बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आता ही कांद्याची पेस्ट आपण या फोडणीत घालू आणि मीडियम फ्लेमवरती सोनेरी रंग होईपर्यंत छान परतून घेऊ। अंदाजे मिनिटभर ही कांद्याची पेस्ट इथं छान परतून झालेली आहे। त्यानंतर इथं 2 मोठ्या आकाराचे टोमॅटो यांचीही आपण इथं मिक्सरमध्ये बारीक अशी पेस्ट तयार करून घेतली आणि कांदा इथे छान परतून झाला की आता टोमॅटोची पेस्ट ही आपण या फोडणीत घालू आणि टोमॅटोची पेस्ट ही आपल्याला या फोडणीमध्ये छान अशी परतून घ्यायची आहे। कांद्याप्रमाणेच अंदाजे मिनिटभर तरी आपल्याला ही टोमॅटोची पेस्ट या फोडणीमध्ये छान अशी परतून घ्यायची आहे। अंदाजे मिनिटभराने कांदा पेस्ट आणि टोमॅटो पेस्ट छान परतून झाली की इथं तेल सुटायला लागते। याचाच अर्थ इथं कांदा आणि टोमॅटो हे छान परतून झालेला आहे। आता यामध्ये आपण काही मसाले घालू। यामध्ये आपण अर्धा टीस्पून जिरा पावडर, अर्धा टीस्पून गरम मसाला, अर्धा टीस्पून धने पावडर घालू। तसेच 1 टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा टीस्पून छोले मसाला, पाव टीस्पून हळद आणि 1 टीस्पून घरगुती काळं तिखट घालू। तिखट इथं तुम्ही आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकता। त्यानंतर हे सर्व मसाले व्यवस्थित आपल्याला इथं मिक्स करून घ्यायचे आहेत आणि अंदाजे अर्धा मिनिटभर तरी आपल्याला यांना लो फ्लेमवरती छान असं परतून घ्यायचं आहे। मसाले हे छान परतत असताना यांना तेल सुटू लागलं की यामध्ये आता आपण शिजवून घेतलेले छोले घालू। छोले हे मसाल्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत। छोले हे मसाल्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून झाले की यामध्ये आपण अर्धा ग्लास गरम पाणी घालू आणि पुन्हा एकदा याला व्यवस्थित असं मिक्स करून यावरती एक झाकण ठेवून देऊ आणि लो फ्लेमवरती एक उकळी येऊ द्यायची आहे। उकळी आल्यानंतर इथे आपण गॅस बंद करू आणि वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालू आणि इथे आपला चमचमीत असा छोले मसाला तयार आहे। मग माझी ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, बाजूलाच असलेलं बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल। पुन्हा भेटूयात पुढच्या रेसिपीसह, तोपर्यंत नमस्कार।